एकदा स्वागत करतो एमपीएससी कोल्हापूर व्हिडिओ सिरीज मध्ये। तुम्ही मित्रांनो देत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तुमचं तहे दिलचे आभार। ठीक आहे, तर बघा आपण टेन्सचे 2 पार्ट बघितले आहेत। आता आपण टेन्सच्या तिसऱ्या पार्टकडे जाऊया। टेन्सचे जे अगोदरचे 2 पार्ट आहेत ते आणखी एकदा बघून घ्या। ठीक आहे, आता आपण चालू आहे बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत। ठीक आहे, मागच्या वेळेला काय बघितलं आपण कंपॅरेटिव्ह अनालिसिस मध्ये सिंपल प्रेझेंट वर्सेस प्रेझेंट कॉन्टिन्युअस। ठीक आहे, सिंपल प्रेझेंट वर्सेस प्रेझेंट कॉन्टिन्युअस म्हणजे आपण काय बघितलं की या प्रेझेंट कॉन्टिन्युअस असू शकतो असं आपल्याला वाटतं, पण असता ऍक्च्युअली मध्ये काय सिंपल प्रेझेंट आणि एमपीएससी तिथंच आपल्याला गंड होईल, लक्षात ठेवा। ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण पहिला बघितलं हॅबिट आणि रुटीन ऍक्शन। पण आता दुसरा बघूया आपण यामध्ये की सिंपल प्रेझेंट कधी वापरलं जातं। सिंपल प्रेझेंट आणि कधी वापरलं जातं टू मेन्शन युनिव्हर्सल ट्रूथ। जी युनिव्हर्सल ट्रूथ आहे ते मेन्शन करण्यासाठी काय असतं सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जातो। युनिव्हर्सल ट्रूथ मध्ये काय काय बघा, पहिला सायंटिफिक फॅक्ट्स। पहिले काय आहे सायंटिफिक फॅक्ट्स। सायंटिफिक फॅक्ट ते काय असतं युनिव्हर्सल ट्रूथ मध्ये पकडलं जातं। म्हणजे बघा एक आपल्याला उदाहरण देतील बघा, अर्थ इज अट्रॅक्टिंग एव्हरीथिंग टुवर्ड्स अट्रॅक्टिंग डाउनवर्ड्स असं म्हणतात ना, एव्हरीथिंग डाउनवर्ड्स, बरोबर आहे। म्हणजे पृथ्वी सर्व काही गोष्टी ह्या पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करत असते। ऑब्विसली सायंटिफिक फॅक्ट आहे, पण काय चुकलं ह्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला देतील, या सेंटेन्स देतील आणि बरोबर चुकलं देतील, तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट केला जसं तसं ट्रान्सलेट करा, ऑब्विसली 100% बरोबर आहे ना। मग ह्या चुकलंय काय मित्रांनो, चुकलंय का? कारण की ही सायंटिफिक फॅक्ट आहे आणि सायंटिफिक फॅक्ट ही युनिव्हर्सल ट्रूथ मध्ये सिंपल प्रेझेंट मध्ये लिहिली जाते। म्हणजे बघा त्यामध्ये काय आहे, इथे काय पाहिजे अर्थ अट्रॅक्ट्स हे आपल्याला पाहिजे। आणखीन एक आपला आवडतं उदाहरण आहे बघा की वॉटर इज बॉइलिंग ॲट 100 डिग्री सेल्सिअस। याची गरज ऑब्विसली नाही, प्रत्येक पुस्तकात आहेच ते। तर तिथे काय पाहिजे इज बॉइलिंगच्या ऐवजी बॉइल्स असं पाहिजे। ठीक आहे, बॉइल्स म्हणजे उकळणे, अंड्याला बॉईल असं समजशील, तर ऑब्विसली तसं काय नाही। ठीक आहे, तर बघा सायंटिफिक फॅक्ट नंतर आपण दुसरं बघूया मॅथेमॅटिकल फॅक्ट। ठीक आहे, म्हणजे हे गणितीय जे प्रूव्हन स्टेटमेंट, फॅक्ट म्हणजे प्रूव्हन स्टेटमेंट आहे, गणितीय प्रूव्हन स्टेटमेंट आहे, ती देखील काय असणार आपली सिंपल प्रेझेंट मध्ये असणार आहे। म्हणजे काय बघा एक उदाहरण बघा, 2 पॅरलल लाईन्स never intersect each other, intersect each other। ठीक आहे, 2 पॅरलल लाईन नेव्हर इंटरसेक्ट ईच अदर। तिथे आपल्याला दुसरा पुढे म्हणजे कंटिन्युअस टेन्स देतील, कंटिन्युअस टेन्स असणार नाही, हे पण लक्षात ठेवा। तिसरा आहे बघा, तिसरा आपण बघूया सायंटिफिक फॅक्ट, मॅथमॅटिकल फॅक्ट, त्यानंतर असणार आहे फिलॉसॉफिकल फॅक्ट। फिलॉसॉफिकल फॅक्ट ही देखील युनिव्हर्सल ट्रूथ मध्ये येते, लक्षात ठेवा। फिलॉसॉफिकल फॅक्ट फिलॉसॉफी आहे, ते सगळे फॅक्ट्स काय असणार आहे युनिव्हर्सल ट्रूथ मध्ये असणार आहे। तर फिलॉसॉफिकल फॅक्ट कुठली असेल, फिलॉसॉफिकल फॅक्ट आपल्याला सर्वांनी माहिती आहे बघा, डेथ कम्स टू ऑल। डेथ कम्स टू ऑल ही काय फिलॉसॉफिकल फॅक्ट आहे। म्हणजे काय मृत्यू सर्वांना येणार आहे, आणि जर आपण आता कोरोनाच्या काळात बाहेर पडलो तर आपल्याला देखील येणार आहे। ठीक आहे, बाहेर पडताना जरा काळजी घेऊन बाहेर पडा। ठीक आहे, त्याचं असं बाहेर पडायची गरज देखील नाही, कारण आम्ही स्वतः अभ्यास तुमच्यापर्यंत घेऊन येतच आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेर पडायची गरज नाही।
ठीक आहे. लक्षात ठेवा डेथ कम्स टू ऑल हे फिलॉसॉफिकल फॅक्ट मध्ये युनिव्हर्सल ट्रूथ ह्याच्या अंतर्गत सिंपल प्रेझेंट मध्ये लिहिलं जातं. ठीक आहे. ते प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये लिहिलं जाणार नाही. आणखी काय असेल बरं? आणखीन असेल बघा सायकोलॉजिकल फॅक्ट्स. ठीक आहे. आणखीन असेल सायकोलॉजिकल फॅक्ट. सायकोलॉजिकल फॅक्ट त्यामध्ये काय असेल बघा. एव्हरीवन नीड्स लव अँड रिस्पेक्ट. एव्हरीवन नीड्स लव अँड रिस्पेक्ट. ठीक आहे. दुसरा विचार करू मला. तर हे काय असणार सायकोलॉजिकल फॅक्ट हे ऑलवेज सिंपल प्रेझेंट मध्ये असणार आहे. ठीक आहे. बघा सिंपल प्रेझेंट मध्ये काय झालं टू मेन्शन युनिव्हर्सल ट्रूथ त्यामध्ये सायंटिफिक फॅक्ट मॅथमॅटिकल फॅक्ट फिलॉसॉफिकल फॅक्ट आणि सायकोलॉजिकल फॅक्ट असणार आहे. ठीक आहे. तिसरा आणखी बघा प्रोवर्ब्स सेयिंग्स ऑर कोटेशन्स हे देखील काय असणार आहे सिंपल प्रेझेंट मध्ये असणार आहे. काय काय सांगितलं मी 3 करतो. काय सांगितलं मी टू मेन्शन प्रोवर्ब्स आणखी काय कोटेशन सेयिंग्स हे काय असणार आहे सिंपल प्रेझेंट मध्ये असणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय सांगतात बघा उदाहरण बघा. उदाहरण पहिलं बघा स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. ठीक आहे. हे काय आहे प्रोवर्ब्स आहे. हे प्रोवर्ब्स आज 2020 आहे तेव्हा पण सत्य आहे. 2019 तेव्हा पण सत्य होती. 1919 1920 तेव्हा पण सत्य असणार आणि 2120 आपण काय तो जिवंत असं माहित नाही पण स्लो अँड स्टेडी विन्स द रेस हे प्रोवर्ब काय असणार आहे जिवंत असणार आहे. बरोबर. लक्षात घ्या टू मेन्शन प्रोवर्ब्स. आणखी काय सांगता येईल बघा आपल्याला गांधीजी सेज डू ऑर डाय. हे आपलं एमपीसीचं ते आहे बघा डू ऑर डाय. ठीक आहे. एमपीसी केला तर चांगला नाहीतर मेला असं काय नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा तिथे सेज काय आलं. सेज का आलं इथं या ठिकाणी गांधीजी तर ऑब्विसली म्हणजे 1920व्या शतकातली गोष्ट आहे बरोबर. पण त्याचा इफेक्ट अजून देखील आहे. म्हणून या ठिकाणी सेड असणार नाही. कळते मित्रांनो. हे झालं आपल्याला सिंपल प्रेझेंट मध्ये. तिसरा पॉइंट आता बघूया आपण प्रेझेंट कंटिन्युअस. आतापर्यंत सांगितलं मी तुम्हाला सगळं ते भूतकाळात वापरलं जात नाही किंवा कंटिन्युअस काळात वापरलं जात नाही. हे भूतकाळात वापरलं जात नाही. इतर ज्या गोष्टी आहेत त्या कंटिन्युअस काळात वापरल्या जात नाहीत तर त्या फक्त सिंपल प्रेझेंट मध्येच वापरल्या जातात. हे लक्षात ठेवा. तर आता बघूया आपण की प्रेझेंट कंटिन्युअस हे कधी वापरलं जातं. प्रेझेंट कंटिन्युअस आपल्याला कधी वापरलं जातं. तर बघा प्रेझेंट कंटिन्युअस आपण कधी वापरणार. मी कुठेतरी गोष्ट करत आहे. आता मी कुठेतरी गोष्ट करत आहे त्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस वापरतो. ठीक आहे. म्हणजे बघा काय सांगतात आपल्याला टू मेन्शन लाईव्ह ऍक्शन. लाईव्ह ऍक्शन म्हणजे काय मी आता बोलत आहे त्या टाइमला जी क्रिया चालू असणार आहे त्याला काय म्हणतो आपण लाईव्ह ऍक्शन. म्हणजे काय म्हणजे आपल्याला सांगता येईल ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग. ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग मी जेव्हा बोलतोय तेव्हा मी करतोय. ठीक आहे. त्या टाइमाला कुठली क्रिया चालू असणार त्याला आपण काय म्हणतो लाईव्ह ऍक्शन म्हणतो. उदाहरण काय सांगता येईल आपल्याला बघा आता ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग म्हणजे आता जे चालू आहे ते म्हणजे आता कीवर्ड्स काय आता तर ह्यामध्ये कीवर्ड्स काय असेल
त्यामध्ये कीवर्ड्स काय असेल बघा. कीवर्ड्स आपल्याला महत्वाचं आहे. कीवर्ड्स आपल्याला मागच्या लेक्चरला आपण सिंपल प्रेझेंट मध्ये पण बघितलं होतं बघा. ठीक आहे. टू मेन्शन काय बघितलं, हॅबिट, रुटीन ऍक्शन, ह्याच्यामध्ये मागच्या लेक्चरला आपण ते बघितलं होतं. तर आता आपल्याला बघायचं टू मेन्शन लाईव्ह ऍक्शन मध्ये कीवर्ड्स कुठले कुठले आहेत. आता मी सांगितलं की ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग म्हणजे आता, म्हणजे काय, नाऊ. ठीक आहे. ऍट प्रेझेंट, राईट नाऊ. ठीक आहे. हे काय असणार आहे, ही कीवर्ड्स असणार आहे. ही जर कीवर्ड्स ज्या तुम्हाला सेंटेन्स मध्ये दिसली तर लक्षात ठेवा की ती सेंटेन्स हे कायम प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये असणार आहे. ठीक आहे. याची उदाहरण बघा मित्रांनो. त्याचं पहिलं उदाहरण बघा. ही इज रीडिंग न्यूज पेपर राईट नाउ. इथं काय करताय, राईट नाउ आलेला आहे. हे कीवर्ड्स आलेला आहे. म्हणजे काय पाहिजे तुम्हाला, अधिक काय पाहिजे, प्रेझेंट कंटिन्युअस पाहिजे. ही इज रीडिंग न्यूजपेपर राईट नाउ. ठीक आहे. तर आणखी काय बघा, म्हणजे टू मेन्शन लाईव्ह ऍक्शन साठी आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरता येतो. प्लस आणखी बघा, टू मेन्शन पॅरलल ऍक्शन. टू मेन्शन पॅरलल ऍक्शन. पॅरलल ऍक्शन म्हणजे काय सांगतात आपल्याला, की मी आता बोलतोय त्या टायमाला नाही. पॅरलल ऍक्शन म्हणजे काय, मी आता बोलतोय त्या टायमाला नाही, पण आताच्याच म्हणजे अलीकडच्याच वेळेला मी आता काय करत आहे. समजा मी एमपीसीचा अभ्यास करत आहे किंवा इंडिया कोरोनापासून सफर होत आहे. ठीक आहे. म्हणजे मी बोलतोय त्या टायमाला नसून की माझ्या माघारी ती क्रिया चालू आहे, पण ती सतत चालू आहे. म्हणजेच काय, त्याला काय म्हणतो आपण, पॅरलल ऍक्शन म्हणतो. आता याचे कीवर्ड्स बघा काय असणार आहे. कीवर्ड्स फॉर पॅरलल ऍक्शन, these days. ठीक आहे. nowadays. जर आपण हायफन काढला तर काय येईल, नाउ डेज. कळते मित्रांनो. म्हणजे टू मेन्शन पॅरलल ऍक्शन मध्ये जर कीवर्ड्स सेंटेन्स मध्ये जर कीवर्ड्स these days, nowadays असलं तर ते सेंटेन्स असणार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये असणार आहे. कळते मित्रांनो. हे कीवर्ड्स लिहून घ्या. 2 मिनिट चालू करू. ठीक आहे मित्रांनो, झालं लिहून. तर याचं एक्झाम्पल बघूया आपण. कीवर्ड्स अतिशय महत्वाचे आहेत बघा. कीवर्ड्स वरून आपल्याला त्याची ओळख करता येते कुठला काळ असणार आहे. ठीक आहे. बघा त्यानंतर त्याचं उदाहरण बघा. त्याचं उदाहरण काय असेल, म्हणजे नॉट ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग आपण बघितले. पॅरलल ऍक्शन म्हणजे काय, नॉट ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग. म्हणजे बघा काय असणार आहे, इंडिया इज सफरिंग फ्रॉम COVID-19 these days. ठीक आहे. कीवर्ड्स काय, these days. काय असणार आहे, इंडिया इज सफरिंग फ्रॉम COVID-19 these days. these days, nowadays असं असलं तर ते काय असणार आहे, पॅरलल ऍक्शन मध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये लिहिणार आहे. आता यानंतर त्यापेक्षा जास्त आणखी एक महत्वाचा मुद्दा बघा, जो आपल्याला काही कन्फ्युज करतो. ते आपण करणार बघा. आपल्याला कळत नाही की ते प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये लिहायचं आहे की प्रेझेंट सिंपल प्रेझेंट मध्ये लिहायचं आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जो आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. बघा मी एक्झाम्पल्स देतो. मी काय करतो, एक्झाम्पल्स देतो. ते एक्झाम्पल्स बरोबर आहेत का चुकीचे हे तुम्ही बघा. पहिलं बघा, आय एम सीइंग यू, ही इज हिअरिंग बर्ड चर्प. ठीक आहे.
ठीक आहे. तर बघून घ्या मित्रांनो, इतकं 6 सेंटेन्स तुम्हाला दिल्यात. या 6 सेंटेन्स मध्ये काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, हे जर तुम्ही बघितला तर हे जर तुम्ही सॉल्व्ह केला तर आपण त्यानंतर बघू की काय तुमचं बरोबर आहे, काय चुकीचं आहे. ठीक आहे, सॉल्व्ह करा. टेक युअर टाइम प्लीज. ठीक आहे मित्रांनो, केला सॉल्व्ह किंवा सॉल्व्ह करायचा प्रयत्न तर केला असेल तुम्ही. ठीक आहे, पण हे शिकण्या अगोदर आपल्याला काही काही वर्ब्स आहेत ते आपल्याला जनरल सेन्समध्ये जर आपण ते यूज केलो तर ते आपल्याला काय करायचंय, सिंपल प्रेझेंट मध्येच लिहायचं आहे. तर ते वर्ब्स कुठले कुठले आहेत किंवा ते कॅटेगरी कुठले आहेत, त्या कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठले वर्ब्स आहेत ते आपण बघूया. ठीक आहे, बघा मित्रांनो, कॅटेगरीज that are generally used in simple tense. ठीक है, categories that are generally used in simple tense. बघा त्या कॅटेगरी आता कुठले कुठले बघा. पहिले आहे सेन्स. सेन्स म्हणजे काय, आपला ज्ञानेंद्रिय जे आहे त्याला जे होतं सेन्स, तो सेन्स असणार आहे. उदाहरणार्थ काय, टच, काय असणार आहे, टच. त्यानंतर टेस्ट, त्यानंतर सी, त्यानंतर हियर. ठीक आहे, हे सेन्स जे असणार आहे हे सेन्स जनरली आपण काय करणार आहे, सिंपल हे प्रेझेंट मध्ये लिहिणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या फिलिंग्स, फील माय लव्ह. ठीक आहे, बरोबर, ते बरोबर आहे तुमचं. फिलिंग म्हणताय ते बरोबर आहे. लव, ठीक आहे, फक्त लवच असतं का, लवच्या अपोजिट काय असतं, हेट देखील असतं. हेट ती पण फिलिंग आहे. नंतर काय, लाईक, etc. त्यानंतर बघा मेंटल प्रोसेस. पुढची थर्ड कॅटेगरी आहे मेंटल प्रोसेस. मेंटल प्रोसेस मध्ये काय, थिंक, नो, आणि काय असणार आहे, कन्सिडर. त्यानंतर काय असेल, कॅल्क्युलेट. ह्या सगळ्या काय आहेत, मेंटल प्रोसेस आहेत. मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. ह्याच्यावर प्रश्न विचारलाच जातो, लक्षात घ्या. म्हणजे एमपीसीच्या ज्या परीक्षा होत्या वर्षभरात, त्या कुठल्या तरी एका परीक्षेत इंग्रजीमध्ये त्यावर प्रश्न विचारलाच जातो. अतिशय महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आहे अपीअरन्स. अपीअरन्स मध्ये काय येईल, रिझेंबल. ठीक आहे, लुक. जनरल सेन्स मध्ये विचार करायला गेला तर हे देखील काय होणार आहे, प्रेझेंट मध्ये येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पजेशन. पुढची कॅटेगरी आहे पजेशन. पजेशन मध्ये काय असणार आहे, ओन, हॅव, बिलॉंग. हे काय असणार आहे, पोझिशन मध्ये असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मिसलेनियस. मिसलेनियस मध्ये बघा काय असणार आहे, इक्वल, मॅटर. ठीक आहे, लक्षात घ्या मित्रांनो, ह्या कॅटेगरी मधले हे जे वर्ब्स आहेत हे सर्व वर्ब्स हे जनरली सिंपल प्रेझेंट मध्ये, सिंपल टेन्स मध्ये यूज केले जातात. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा एक पॉइंट आहे. हे पॉइंट हे जे वर्ब्स आहेत हे तुम्ही प्रत्यक्ष वही तुमच्या लिहून घ्या. ठीक आहे, आता बघा, आता ह्या अनुषंगाने तिकडचे जे सेंटेन्स आहेत ते बघा बरोबर आहेत काय. म्हणजे बघा, आय एम सीइंग यू, मराठी भाषेत बघायला गेला आपण. ठीक आहे, तर मी बघत आहे. इंग्रजीमध्ये बरोबर आहे का नाही, ऑब्विसली नाही. त्याच्याऐवजी काय पाहिजे, आय सी यू. ठीक आहे, आय सी यू. ही इज हिअरिंग बर्ड चर. ठीक आहे, ही इज हिअरिंग बर्ड चर. काय घेतलं त्या ठिकाणी, ऑब्विसली इकडे लिहिले एकदम सोपं झालं तुम्हाला. त्यासाठी ही हिअर्स बर्ड चर. ठीक आहे, ठीक आहे, बघा, ही लाईक्स यू. त्यामध्ये काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, हे 100% बरोबर आहे. हे 100% बरोबर आहे. ही लाईक्स यू म्हणजे काय,
तो तुला लाईक करतो. ठीक आहे. आय एम लव्हिंग यू. आय एम लव्हिंग यू. बरोबर आहे. म्हणजे समजा तुम्ही जर तुमच्या मैत्रिणीवर रंकाळा फिरायला गेलाय आणि तिथं फिरायला गेला तुम्ही तिथं प्रपोज मारणार आहे. ठीक आहे. तर प्रपोज मारताना तुम्ही काय करणार, जर समजा तुम्ही एमपीसी करत नाही आणि तुम्ही म्हटलं आय एम लव्हिंग यू, आय एम लव्हिंग यू असं बोला, आय एम लव्हिंग यू असं देताय तुम्ही. ठीक आहे. आणि जर ती मुलगी तुमच्या दुर्भाग्यानं जर एमपीसी करत असली आणि तिने हा व्हिडिओ बघितला असला ठीक आहे, तर ती काय करत, आय एम लव्हिंग यू काय करत, मोखा तुम्हाला. बरोबर. लक्षात ठेवा. तर आय एम लव्हिंग यू असं एक्झॅक्टली कधी नसतं. काय असतं, मी तुझ्यावर प्रेम करत आहे असं कधी नसतं. काय असतं, आय लव्ह यू. बरोबर. प्रपोज मारताना लक्षात ठेवा, प्रपोज मारताना काय करायचं, आय लव्ह यू असं म्हणायचं आहे. ठीक आहे. मी काय शिकवलं तुम्हाला, प्रपोज कसं मारायचं नाही. या बाबांनो या इकडे मी तुम्हाला प्रपोज शिकवत नाही, इंग्रजी शिकवत आहे. इंग्रजीत 1 मार्क कसा घ्यायचा. ठीक आहे. ओके. तर बघा, दिस अँगल इज इक्वलिंग 90 डिग्रीज. ऑब्विसली हे काय आहे, इक्वल्स आहे. हे काय आहे, इक्वल्स आहे. राहुल इज ओनिंग अ विंटेज कार. राहुल काय आहे, राहुलकडे काय आहे, एक विंटेज कार आहे. बरोबर. तर इथे काय असणार आहे, राहुल इज ओनिंग नसणार आहे. ठीक आहे. पोझिशन आहे हे. पोझिशन आहे ह्या कॅटेगरीला आहे म्हणून ते काय असणार आहे, राहुल ओन्स अ विंटेज कार. राहुलकडे एक विंटेज कार आहे. विंटेज कार म्हणजे काय, त्या टायमातली ती म्हणजे स्टँडर्ड कार असणार आहे, ती असणार आहे. ठीक आहे. बघून घ्या मित्रांनो, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या एका वर्बकडे येऊया. आणखी एक उदाहरण लिहितो मी. ठीक आहे. जे आपल्याला एमपीसीला देखील पडलं होतं. शी इज रिझेंबलिंग टू हर फादर. शी इज रिझेंबलिंग टू हर फादर. ठीक आहे. आणि आपल्याला काय वाटत ते बरोबर आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय पाहिजे, रिझेंबलिंग नाही तर काय पाहिजे, रिझेंबल्स. रिझेंबल्स टू हर फादर. ठीक आहे. आणखी एक बघा, हॅव. ठीक आहे. हे हॅव बद्दल आपण जरा डेप्थ मध्ये डिस्कस या ठिकाणी करूया, कारण हा आवडता विषय आहे एमपीसीचा, आवडतं वर्ब आहे एमपीसीचा. ठीक आहे. तर हॅव बद्दल आपण बघूया. हे लिहून घ्या मित्रांनो आणि डोक्यात तुमच्या छापून टाका. हॅवला कसं यूज केलं जातं. बरोबर. आता दिलेल्या क्वेश्चन मध्ये ज्यांचं सगळ्यांचं बरोबर आलंय त्यांनी कमेंट करा. ठीक आहे. की माझं सगळं बरोबर आहे. काय 6 मी दिली ती तर ते बरोबर आलंय ते सगळं कमेंट करा. कोणाकोणी 6 पैकी 6 बरोबर आहे त्याला मी काय करेल, काश्मीर मध्ये नेईल आणि तिथंच ठेवून घेईल. ठीक आहे. असं काय करणार नाही. पण जिथे 6 पैकी 6 बरोबर आल्या तिने नक्कीच कमेंट करा. ठीक आहे. बघा, तुमचा रिस्पॉन्स असणं हा अतिशय महत्वाचा आहे. तुमचा रिस्पॉन्स असा मिळत गेला तर आम्हाला पुढील भरपूर व्हिडिओ आपल्याला करता येईल. ठीक आहे. हॅव बद्दल आपण बघूया. बघा, काही सेंटेन्स देतो मी. ही हॅज is having headache. ठीक आहे. We are having dinner. ठीक आहे. The students are having party in Goa. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, ठीक आहे. पुढचं जरा तुमच्या जिव्हाळ्याचा आहे, थोडस तुमच्या जिव्हाळ्याचं आहे. काय, आय एम हॅव्हिंग अ बॉयफ्रेंड.
ठीक आहे, लक्षात घ्या मजा म्हणून. ठीक आहे, बघा याचं काय बरोबर येईल. ही हॅज ऑर इज हॅव्हिंग हेडेक. ठीक आहे, हे बघण्या अगोदर आपण जर हॅवबद्दल जरा माहिती घेऊया. हॅव कसं करतो बघा. हॅव कसं यूज केलं जातं. ठीक आहे, हॅव दोन प्रकारे यूज केलं जातं. जनरल सेन्स, ठीक आहे, आणि एक स्पेसिफिक सेन्स म्हणूया. तर बघा, स्पेसिफिक सेन्स जर आपण हॅव यूज केलं तर आयएनजी म्हणजे जनरल सेन्स यूज केलं तर हे असतं सिंपल मध्ये. लक्षात घ्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जनरल सेन्स यूज केलं तर हे असतं सिंपल मध्ये, आणि स्पेसिफिक सेन्स यूज केलं तर हे असतं कॉन्टिन्युअस मध्ये. तर हे असणार आहे कॉन्टिन्युअस मध्ये. आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलाय, मी तुम्हाला डेप्थ मध्ये मित्रांनो सांगालोय हे कसं असतं. ठीक आहे, हॅव जर कॉन्टिन्युअस मध्ये असतं तर समजा हॅवची कार्य पुढील पैकी असली तर ते कॉन्टिन्युअस असणार आहे. लक्षात घ्या, हॅव जर इटिंग ह्या सेन्सनं वापरलं, ड्रिंकिंग ह्या सेन्सनं जर वापरलं, आणि एन्जॉयिंग ह्या सेन्सनं जर वापरलं तर त्याला काय असणार आहे, आयएनजी असणार. त्याचा फॉर्म कसा असणार आहे, आयएनजी फॉर्म असणार आहे. बरोबर. आणि जर जनरल सेन्सनं जर त्याला हॅवला वापरायला गेलो, ठीक आहे, तर कुठल्या बाबतीत बघा त्याला हॅव आयएनजी नसणार आहे. पहिली गोष्ट पोझिशन, दुसरी गोष्ट रिलेशन, तिसरी गोष्ट हेल्थ. ठीक आहे, हॅव, पोझिशन, रिलेशन आणि हेल्थ. ठीक आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. ज्यावेळी जनरल सेन्स वापरलं जातं त्यावेळी सिंपल मध्ये असतं, सिंपल टेन्स मध्ये असतं, आणि ज्यावेळी स्पेसिफिक सेन्स म्हणजे इटिंग, ड्रिंकिंग आणि एन्जॉयिंग या सेन्स मध्ये ज्यावेळी वापरलं जातं त्यावेळी ते काय असतं, कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये असतं. बरोबर. बघा आता, ही हॅज इज हॅव्हिंग हेडेक. काय इथं हेडेक आहे. हेडेक म्हणजे काय आहे, हेल्थ आहे. हेल्थ म्हणजे काय आहे, काय ही हॅज काय इज हॅव्हिंग. तर ऑब्विसली काय इथं या ठिकाणी ही हॅज हेडेक. हेडेक म्हणजे काय, डोकं दुखणं. बघा, एक हेड म्हणजे डोकं, एक म्हणजे दुखणे. एक म्हणजे दुखणे, मग पेन म्हणजे काय. हा, लक्षात घ्या. एक म्हणजे आतील दुखणं, पेन म्हणजे बाहेरील दुखणं. कळतं. ही हॅज हेडेक हे काय बरोबर आहे. ऑब्विसली हे काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. त्यानंतर बघा, वी हॅव ऑर हॅव्हिंग डिनर. काय असणार आहे, डिनर आहे म्हणजे काय, इटिंगचा सेन्स वापरलेला आहे, त्यामुळं आर हॅव्हिंग हे काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, स्टुडंट्स आर हॅव्हिंग पार्टी इन गोवा. ठीक आहे, तर पार्टी म्हणजे काय आहे, ऑब्विसली एन्जॉयिंग आहे, तर त्याला काय असणार, आर हॅव्हिंग. बरोबर. चौथं बघा, आय एम हॅव्हिंग अ कप ऑफ टी. या ठिकाणी काय आहे, ड्रिंकिंग काय, टी. ठीक आहे, तर काय असणार आहे, आय एम हॅव्हिंग अ कप ऑफ टी. लक्षात घ्या. त्यानंतर आय एम हॅव्हिंग अ बॉयफ्रेंड. ठीक आहे, तुम्ही एका मैत्रिणीकडे गेला पळत तिला सांगितलं आय लव्ह यू, आय एम लव्हिंग यू ना, आय लव्ह यू. ठीक आहे, आणि ती काय म्हणणार, ती जर एमपीसी नाही केली असली तर ती काय म्हणणार, आय एम हॅव्हिंग बॉयफ्रेंड. ठीक आहे, पण ऍक्च्युअली मध्ये तुम्ही एमपीसी करता, तुम्ही काय सांगता तिला की बाई हे रिलेशन आहे. ठीक आहे, हे काय आहे, रिलेशन आहे, आणि रिलेशन मध्ये हॅव हे सिंपल्स मध्ये वापरलं जातं. हे अजित पाटील सरने आम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे काय असणार आहे, आय हॅव अ बॉयफ्रेंड. ठीक आहे, असं मुलगी म्हणणार, मी नाही. असं मुलगी म्हणणार, आय हॅव अ बॉयफ्रेंड. तर लक्षात घ्या मित्रांनो, एमपीएससीनं ह्या हॅव बद्दल भरपूर प्रश्न विचारला आणि कायम कन्फ्युजन करणार. आणि एमपीएससी मार्केटमध्ये आपण पुस्तक वापरलो तर त्यामध्ये ते क्लिअर होईल असं ह्याची शक्यता कमी आहे. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे, लिहून घ्या मित्रांनो, टेक युअर टाइम प्लीज.